श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरून शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी, मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, सप्ताहाशी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, पावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करुनी न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयाशी, मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्याशी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभती पुढती, सर्वत्राशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याशी धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, आरी बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्याशी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्याय समाप्तः. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.